फायनलचा सामनावीर जो आपण आता पुरस्कार देतोय तर फायनलचा सामनावीर ठरलाय तो अक्षय 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 यांनी यायचे पुढे. आजच्या आता फायनलचा सामना झाला, या फायनल सामन्याचा जो सामनावीर अक्षय इथेच आहेत आपल्या. शरद रोकडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे. शरद रोकडे सर एक आपल्याला विशेष सहकार्य लाभलेले असे व्यक्तिमत्व, आणि आता मला वाटतं सेमीफायनल पासून मला क्वार्टर फायनल पासून ते इथे सामने बघतायत आणि त्यांनी क्रिकेटचा आनंद नक्कीच घेतला असेल आणि आपल्या या मंडळाला खरोखर त्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. अशा सर्वांचे मी मनापासून इथे आभार मानतो आणि मी प्रमुख पानांचा इथे सन्मानित करतोय. तर प्रमुख पानांचा मी आमच्या या मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे त्यांचा विशेष सत्कारही करतो एक सन्मान चिन्ह देऊन. तर सन्माननीय शरद रोकडे साहेब प्रमुख पाहुणे आपल्याला इथे लाभलेत, त्यांनी पुढे यायचे. मला वाटतं उत्तम विचारे साहेब यांनी त्यांचा विशेष सत्कार करायचा सन्मान चिन्ह देऊन आपल्या मंडळाच्या वतीने. तर बेटर एस्केपसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या या मंडळासाठी. खरोखर चांगली स्पर्धा पार पडली 2 दिवस आणि या स्पर्धेसाठी कुठेही वादविवाद झाला नाही आणि पंचांनी चांगली भूमिका पार पाडली. लाईव्हचे पण प्रेक्षेपण कुठेही खंडित झाले नाही आतापर्यंत 2 दिवस. हे सर्व सहकार्य असं जर लाभलं तर नक्कीच टुर्नामेंट चांगली पार पडते. तर खरोखरच मी शरद रोकडे दादा यांचे मनापासून इथे आभार मानतो. हां, त्याचप्रमाणे आता पुढील जे प्रमुख पाहुणे आहेत आपल्याला अभि सर यांचंही त्यांनी पुढे यायचे, त्यांचाही आपण इथे सत्कार करतोय सन्मान चिन्ह देऊन. प्रमुख पाहुणे आपले जे शरद रोकडे साहेब आहेत त्यांच्यातर्फे आपण इथे सत्कार करतोय, त्यांचा आपण सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे विशाल दादा यांनी पुढे यायचे, त्यांनाही आपण सन्मानित करतोय. विशाल दादा पुढे यायचं लगेचच. त्याचप्रमाणे पुढे जे प्रमुख पाहुणे आपल्याला ते विशाल यांचा सत्कार आपण केलेला आहे. विशाल सर पुढे यायचे, त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर अजित दादा यांनी पण पुढे यायचंय, त्यांचाही आपण सन्मानित करतोय. अजितच्या वतीने कोणीतरी दुसऱ्यांनी सन्मानित करायचं. शुभम पुढे यायचंय. हॅलो हॅलो अजित दादा सन्मानित करतो आपण सन्मान चिन्ह देऊन. त्याचप्रमाणे धर्मराज मी त्यांच्या खरोखर मी मनापासून त्यांना आभार मानतो, कारण कॉमेंट्री त्यांनी केली आहे आणि त्यांना इथे नाव नाही आहे परंतु हॅलो अरे खरं ते म्हणत होते की आपल्याला सत्कार करू नका, पण खरं मी 2 दिवस बघतोय. मी सकाळी पण इथे आलो होतो तर सकाळी तेच कॉमेंट्री करत होते, थोडंसं हँडल करत होते. असे दावे करत तुम्ही नाराज होऊ नका, पण मी तुमचं नाव नसताना इथे नाव घेतलंय, कारण मी 2 दिवस इथे निरीक्षण करत असतो, कारण मी स्वतः आयोजक आहे, मला पण माहिती आहे कशी मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे किरण दादांचाही सत्कार करूया आपण, त्यांनी पण यायचं पुढे. हा मी तर आहे, नंतर बघू आपण, पण दादा या तुम्ही पुढे. खरं तुमची मेहनत खूप चांगली आहे आणि मुलं पण तुमची चांगली आहेत. तर किरण दादांनी पुढे यायचं, त्यांनी त्यांचाही सत्कार आपल्या प्रमुख मंत्री करायचा आहे. तर लगेच या. सॉरी उत्तम दादा हा उत्तम दादा पण. हॅलो हॅलो उत्तम दादा पण सत्कार झाला पाहिजे, कारण अशी जी माणसं असतात ना ही थोडीशी मागे राहतात, पडद्याच्या मागे राहतात. तर त्या पडद्याच्या मागे राहणाऱ्या खेळाडूंना सगळं कुठेतरी आपण चेहरे दिसले पाहिजे की उत्तम विचार दादा यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट झाली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या उत्तम दादांसाठी. बघा ते स्वतः मागे राहिले होते आणि स्वतः नंतर माझा वैभव म्हणून सत्कार नंतर आपण करू, काही हरकत नाहीये. आता जे आम्हाला दुपारचं खरंच आम्हाला इथे सहकार्य केलं, एवढं दुपार कॉमेंट सांगितलं, त्यांचा आम्ही सत्कार करतो. वैभव दादा खरं वैभव दादा राजापूरचे ते खरोखर सत्कार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला पंच म्हणून जे सकाळपासून तो 8-9 मॅचला स्टँडिंग आहे ते उमेश दादा कुठे आहेत, त्यांचे सत्कार करतील आपले प्रमुख पाहुणे शरददादा रोकडे यांचे असते. चला मी JTCच्या सर्व सहकाऱ्यांचा विनंती करतो की त्यांनी पण थोडंसं पुढे यायचं, त्यांचंही आपल्या मंडळातर्फे सन्मानित करण्यात येईल. JTCचा कोणतरी एक यायचे माणूस पुढे यायचे, श्रेयसने पुढे यायचे. बरोबर चांगली एक शूटिंग त्यांनी चांगल्या पद्धतीने केली आहे असं श्रेयस. हां तुम्ही आता मला वाटतं बघा आमची पण माणसं लगेच तयार असतात कुठलेही काम करायला. आपले प्रमुख पाहुणे आहेत ते शरद रोकडे सर
यांच्यातर्फे त्यांचा सन्मानित करतोय आपण GTCच्या सर्व सहकाऱ्यांना. चला आता प्रमुख आपले सगळं झालेलं आहे. प्रमुख पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा इथे खूप खूप त्यांना आभार मानतो. तुम्ही इथे आमच्या मंडळाला विशेष सहकार्य केल्याबद्दल, आमच्या विनंतीला मान देणे, इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं खूप खूप तुमचं आभार मानतो. आणि या स्पर्धेतील आता वैयक्तिक बक्षीस आपण देतोय. रवी दादा कुठे असतील त्यांनी पुढे यायचं. रवी दादा, रवी मोरे यांनी पुढे यायचंय लगेचच. आजिवली रवी मोरे, जरा काळोख पडतोय, लवकर यायचंय बघा. बक्षीस समारंभ आपण करतोय, लवकर यायचंय. या स्पर्धेसाठी जे आपल्याला ज्या बक्षीस लागले, ट्रॉफी लाभलेत, या सर्व स्पॉन्सरचं मी मनापासून इथे आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी रोख रक्कम आहे ते 20,025 रुपये रोख रक्कम आणि द्वितीय प्रातिकश आहे ते 12,025 रुपये असे या भरघोस अशी बक्षीस आपल्याला. चला पुढे आपण वळूया. तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा आपण निवडतोय. रवीने याच्या पुढे यायचं लगेच. रवी, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर. चला उत्कृष्ट रवी यांच्यासाठी मी खरोखर मनापासून कौतुक करेन त्यांचं की आपल्याला मंडळासाठी विशेष सहकार्य केलंय. कालपासून खूप मेहनत घेतली बघा. कुठेही त्याचा दिसत नाही त्यांच्या चेहऱ्यावरती की मी खूप काम केलंय. आणि अशी मंडळात माणसं असेल तर खूप मनापासून सगळं व्यवस्थित घडत असतं. तर रवीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. धन्यवाद रवी, धन्यवाद. चला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण निवड करतोय. या स्पर्धेची उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण निवड करतोय अभि 11 संघाकडून दत्ताची निवड करतोय आपण. दत्ता अभि 11 संघाकडून त्यांनी पुढे यायचंय आणि आपली अशी उत्कृष्ट जी ट्रॉफी आपल्याला चांगली ट्रॉफी लाभली आपल्या स्पॉन्सर कडून, तर त्यांची ती ट्रॉफी द्यायची. मला वाटतं तर मी विनंती करतो की गोलंदाज म्हणून धर्मराज खानविलकर यांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केली होती. तर त्यांच्या हस्ते दत्ता अभि 11 संघाकडून दत्ता बघा. दत्ता नसतील तर थोडीशी ट्रॉफी फिरवली. हा मग ठीक आहे, दत्ता असेल. कारण दुसरा असेल खेळ होतं त्याला ट्रॉफी मिळणार नाही. कारण थोडंसं आपली मेहनत असते आणि त्या मेहनतीला कोणी जायचं नाही आहे, कारण आपली मेहनतीचं फळ असतं. आणि अभिनंदन दत्ता, खरोखरच मनापासून तुझा आभार. थोडंसं प्रयत्न तुमचे तेवढे कमी पडले कारण फायनल सामना होता. तुमच्याकडून अपेक्षा होती, दिनेशकडून खास अपेक्षा होती, पण दिनेश थोडासा अपयशी ठरला. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आणि त्याचं जी ट्रॉफी मिळाली आपल्याला ऋषिकेश पाटील सर यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला त्यांचंही ते अच्छा मग ते आपण नंतर ट्रॉफी देऊया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फलंदाज जी ट्रॉफी मिळाली ऋषिकेश पाटील त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. ते उपस्थित नाही आहेत परंतु आहेत का उपस्थित? ऋषिकेश पाटील यांनी पुढे यायचंय. आपले प्रमुख पाहुणे आणि मला वाटतं पाटील आपलेच पाटील आहेत तिथे, तर त्यांच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. फलंदाज उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा आहे तो रोहित भालेराव पुष्कर शिवांशी लेवन्स यांच्याकडून आपल्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड केली आहे. ती रोहित भालेराव मॅन फ्रॉम म्हणजे बोलता येईल त्यांना आपण इथे नवापाडी डोंबिवलीचे सर्व, कारण नेहमी टुर्नामेंट असली डोंबिवलीमध्ये की ते नक्कीच आपल्याला दिसतात इथे. तर मी त्यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करतोय. त्यांना सन्मानित करतील आपले या स्पॉन्सर ऋषिकेश पाटील. धन्यवाद रोहित. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील तर उत्कृष्ट म्हणजे फलंदाजी केलीच आहे, त्यामुळे त्याच्यानंतर चांगल्या धावा कुठल्या, परंतु आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करू शकला नाही. परंतु एक उत्कृष्ट खेळ केला आणि त्या अशा खोऱ्याने धावा ओढल्या त्याने जे जमवल्या, अशा तो आपल्या स्पर्धेचा मालिकेवर ठरतोय. त्यासाठी ती ट्रॉफी लाभली आपल्याला. ती मला वाटतं आशीर्वाद तळेकर यांच्याकडून ती ट्रॉफी लाभलेली आहे, तर त्यांच्यातर्फे ही ट्रॉफी आपण देतोय. तर उत्कृष्ट मालिकावीर म्हणून आपण निवड करतोय तर प्रथमेश वारंग मॅन फ्रॉम मसुरे. वारंगला खरोखर एक 50 पण त्यांनी 50 नंबर मारले होते मगाशी, तर त्यांना उत्कृष्ट अशी ट्रॉफी एक आकर्षक कोकणा